श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार. मी पार्थेश देवेंद्र नामजोशी रुद्र ज्योतिष चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओजना लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओंविषयी आपल्याला माहिती मिळेल आणि नवीन व्हिडिओंविषयी माहिती मिळून आपले ज्ञानवर्धन होईल. तसेच आधीच्या व्हिडिओंविषयी आपल्याला माहिती मिळू शकेल. आज या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ज्याप्रमाणे आपण पत्रिकेमध्ये प्रथम स्थानामध्ये ग्रह बलवान असेल, तनुस्थानामध्ये लग्नामध्ये जर बलवान ग्रह बसलेला असेल तर व्यक्तीचा प्रभाव कसा होतो. तर सूर्य असेल तर राजसासारखा असतो, म्हणजे राजसी प्रभाव असतो. शुक्र असेल तर व्यक्ती दिसायला आकर्षक असते. चंद्र असेल तर व्यक्ती मोहक असते. गुरु असेल तर व्यक्ती पुष्ट असते. तर अशी जी सायन्स आहेत, सिम्पटम्स आहेत, त्याप्रमाणे पामेस्ट्री या भागामध्ये असा कोणता योग आहे हातावरती जो आपल्याला दिसून येतो की ज्यामुळे व्यक्ती ही आकर्षक असते आणि विपरीत लिंगाचे लोक त्याच्याविषयी जास्त आकर्षित होतात आणि व्यक्तीचे चाहता वर्ग हा जास्त होऊ शकतो. तर आकर्षणाचा सगळ्यात भाग हा दोन ग्रहांना दिलेला आहे ज्योतिषशास्त्रामध्ये, तो म्हणजे चंद्राला आणि शुक्राला. कारण चंद्र हा अत्रिपुत्र आहे, अनुसूया पुत्र आहे आणि तो दिसायला मोहक आहे. आणि दुसरा तो दिलेला आहे तो शुक्राला दिलेला आहे, कारण शुक्र हा सुद्धा मोहक, शुक्र तारा मंदवार आहे जे गाणं आहे त्याप्रमाणे शुक्राची चांदणी, म्हणजे शुक्र हे अतिशय मोहक ग्रह आहे, दिसायला सुंदर आहे. तर हातावरती दोन पर्वत आहेत, हा चंद्र पर्वत आहे आणि हा शुक्र पर्वत आहे. पुरुषांच्या पत्रिकेमध्ये ज्याप्रमाणे शुक्र बलवान असावा त्याप्रमाणे स्त्रियांच्या पत्रिकेत गुरु बलवान असावा. हाताच्या बाबतीत सांगायचे झाले तर पुरुषांच्या उजव्या हातावरती जर शुक्र पर्वतावरती उभ्या रेषा या जर अधिक असतील तर अशी व्यक्ती विपरीत लिंगामध्ये सहज आकर्षित होते, त्यांचा चाहता वर्ग जास्त असतो. तसेच त्यांना लक्झरी लाईफ खूप मिळते. ज्यांच्या शुक्र पर्वत हा उंच असून त्याच्यावरती उभ्या लाईनी जास्त असतील त्यांना लक्झरी लाईफ अतिशय जास्त मिळते. स्त्रियांच्या हातावरती डाव्या हातावरती शुक्र पर्वतावर जर उभ्या लाईनी जास्त गेल्या तर त्या विपरीत लिंगामध्ये जास्त प्रसिद्ध, आकर्षण त्यांच्यामध्ये जास्त आणि त्यांना लक्झरी लाईफ मिळू शकते. श्री शिवाय नमस्तुभ्यम.